हॅलो एव्हरीवन. मस्त. सो सिंगापूरमध्ये मी काय काय खाल्लं याचा आहे हा पार्ट 2. सो आम्ही गेलो होतो विवो मॉलला आणि याला राईस केक्स म्हणतात. तर ऑफकोर्स आपले जे उकडीचे मोदक असतात त्याच पद्धतीचं हे आहे. तर याचं पूर्ण एक्सप्लेनेशन मी पुढे केलेलं आहे. मोदकच आहे सेम, पण जे पीठ आहे ना म्हणजे असं जास्त शिजवलं नाही आहे, थोडं पिठाळा लागतंय, पण चांगलं म्हणजे जो मधलं सारण आहे ते छान आहे. त्याच्यानंतर माझ्या मुलीला जॅपनीज डिश खायची होती, तर ही आहे ओनिगिरी आणि ही व्हेज ओनिगिरी आम्हाला भेटली. सो आम्ही इथे ही व्हेज ओनिगिरी खाल्लेली आहे, जी मला अगेन ओके वाटली, बट या दोघांना आवडली. सो ऑफकोर्स तुमच्या टेस्टनुसार आहे. मुलीला तर खूपच आवडली, तिला तसंही जॅपनीज ॲनिमे आणि जॅपनीज गोष्टी खायची फार आवड आहे. सो तिने हे पूर्णपणे एन्जॉय केलं खाणं. त्याच्यानंतर आम्ही टीम हॉटन्समध्ये गेलो, म्हणजे हे सगळं विवो मॉलमध्येच आम्ही खात होतो आणि तिथे आम्ही छान कॉफी आणि चीज केक घेतले. त्याच्यानंतर रात्री आम्ही लिटल इंडियाला गेलो आणि तिथे हे इंडियन व्हेज रेस्टॉरंट होतं, तर तिथे आम्ही छान जेवण केलं. आपलं इंडियन सर्व होतं तिथे. त्याच्यानंतर शुगर केन ज्यूस, जसं आय ज्यूस ऑरेंज ज्यूससाठी तसं शुगर केन ज्यूस पण इथे असा मिळतो, हा आम्ही पिलो. आणि याच्याबद्दल खरं सांगायला गेलं तर ऑफकोर्स आपल्या इथल्या ज्यूस बरोबर कम्पेअर नाही करू शकत. सो ठीकठाक होता हा. त्याच्यानंतर आम्ही सेंतोसाला गेलो होतो. तिथे सिलोसो बीचला जाताना आम्ही वडापाव घेतला. सो वडापाव आणि चहा बीच साईडला खूप मस्त वाटलं. नेक्स्ट डे आम्ही आलो युनिव्हर्सल स्टुडिओला, कारण आम्हाला वॉटर पार्कला जायचं होतं. तिथे आम्ही आईस्क्रीम घेतली जिचा फ्लेवर आम्हाला आवडला नाही. त्याच्यानंतर चायना टाउनमध्ये जिथे चिकन राईस मिळतो खूप फेमस आहे, तिथे हे खाल्लं आम्ही. त्याच्यानंतर अगेन शुगर केन ज्यूस घेतला, कारण उष्णता खूप वाटत होती, त्याच्यामुळे शुगर केन ज्यूस प्यायला छान वाटत होता. त्याच्यानंतर सगळ्यात फेमस काया टोस्ट इथे मी फर्स्ट टाइम खाल्ला आणि बिलीव्ह मी इतका छान वाटला, मस्त. त्याच्यानंतर हॉटेल रूमवर परत जाताना ब्रेड टॉकमध्ये आम्ही गेलो, जे अगेन चायना टाउन मॉलमध्येच आहे. आणि इथे आम्ही असा पिझ्झा, त्याच्यानंतर मफिन वगैरे घेतलं. 2-4 गोष्टी घेतल्या ज्या आम्ही हॉटेल रूममध्ये जाऊन खाल्ल्या, ज्या खरंच खूप छान होत्या. शेवटच्या दिवशी जाताना अगेन काया टोस्ट कंपल्सरी होतं, कारण मला खूप आवडले काया टोस्ट आणि मला वाईट वाटू लागलं की मी पहिल्या दिवसापासून का नाही खाल्ले. तर टोस्ट बॉक्स म्हणून होतं, तिथून आम्ही हे काया टोस्ट खाल्ले. खूपच छान होते काया टोस्ट, नक्की ट्राय करा. त्याच्यानंतर एअरपोर्टला गेल्यावर आम्ही डोनट्स खाल्ले. माझा डोनट होता, खूपच मस्त होता. त्याच्यामध्ये ना फिलिंग होती, म्हणजे बनमध्ये पण आतमध्ये पण फिलिंग होती. पिऊच्या ह्याच्यात चॉकलेटवाली होती, माझ्या ह्याच्यात व्हाईट चॉकलेट होतं. इतकं मस्त आहे. जर तुम्ही स्वीट टूथ असाल तर डेफिनेटली चॉकलेट ड्रीम केक ट्राय करा. किटकॅटवाला होता माझा. फायनली आम्ही लाऊंजमध्ये इंडियन जेवण केलं आणि आपल्या भारतीय जेवणाने भूक पण मिटते आणि मन पण भरतं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.